10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली, त्यानंतर प्रत्येक जण एक बेरोजगार होण्यासाठी काय करतो? इंजिनिअरिंग नाही, इंजिनिअरिंग नाही करत, बीकॉम सुद्धा करतो. म्हणजे बीकॉम सुद्धा केलंय, बीकॉम झालं. आणि त्यानंतर आज पहिल्यांदा स्टँडअप कॉमेडी. तसं हॉबीज बरेच आहेत, सिंगिंग आहे, व्हिडिओ मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, आणि लोगो सुद्धा बनवतो बरं का. हा जो मेलोडी मस्टचा लोगो आपणच बनवलाय. थँक्स टू आकाश फॉर दिस चान्स बाय द वे. तर झाला सेल्फ प्रमोशन झालाच, सेल्फ प्रमोशन झाला. तर यानंतर आज पहिल्यांदा म्हणलं स्टँडअप कॉमेडी आपण ट्राय तरी करावं. स्टँडअप कॉमेडी करायचं तर त्याला एक बेसिक गोष्ट आहे जी प्रत्येक जण नाही करत. एक कोर्स आहे तो प्रत्येक जण नाही करत. ज्यांनी बघितलंय, अनुभव सिंग बस्सीला बघितलंय त्याला माहिती आहे लॉ. मग मी आता इथून पुढे मी आता लॉची पण तयारी करतोय. त्यासाठी सीईटी पण दिली आणि आता पुण्यात ऍडमिशन सुद्धा घेणार. बरं, तुम्ही म्हणाल त्याचा आवाज असा कसा येतो? यामागे एकच कारण आहे, आता आपलं हक्काचं शहर सोडून जायचं हे विचार करून सुद्धा माझा आवाज जरा बसलाय. तर वळूयात चला आजच्या आपल्या विषयाकडे. आजची आपली थीम आहे फ्रेंडशिप. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. अरे नालायकांनो, मैत्री म्हणलो मैत्रिणी. मग मैत्री हा आजचा विषय आपला. मैत्रीबद्दल माझा जो PhDचा ज्या लेवलचा अभ्यास आहे त्यात मी मैत्रीला 3 कॅटेगरी डिवाइड केल्या. एक आहे साधे मित्र, एक आहे ती येणे मित्र, आणि त्यात मध्ये आहेत नथिंग्स. बरं, आता नथिंग्स काय हे थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो मी. आता सर्वात बेसिकली साधे मित्र माझ्या जवळपास एक फार कमी 50-60 मित्र साधे आहेत, फार कमी. आणि येडी कॅटेगरीचे जे लोक आहेत तसे खूप आहेत, एक 4-5 खूप आहेत. मग आता राहतात मध्ये म्हणजे नथिंग्स. आता नथिंग्स हा जो आमचा एक ग्रुप झाला होता कॉलेजमध्ये, आफ्टर 11th-12th आमचा एक ग्रुप झाला होता बीकॉम मध्ये. त्याला आम्ही नाव पाडलं नथिंग्स. हा नथिंग्स नाव कसं पाडलंय याचा किस्सा जरा नंतर. बरं, त्या अगोदर सांगायचं झालं तर स्टँडअप हे फर्स्ट टाइम करतोय, काय चूक जरी झाली तर सहन करा. 150 रुपये मी पण भरले, पैसा तर मी वसूल करूया. तर नथिंग्स बद्दल सांगायचं झालं तर नथिंग्स ही जी कल्पना आहे, हे जे ग्रुप आहे या एका आधारस्तंभावरती बेस्ड आहे. अखिल भारतीय टांग किचो संघटना यावरती हा आमचा ग्रुप बेस्ड आहे. आणि नथिंग्सचे नाव कसं पडलं तर माझा एक मित्र होता ज्याच्याकडं तेव्हा नथिंग्स हा फोन होता, एक नथिंग नावाचा फोन आहे. तो पहिल्यांदा मी त्याच्या हातात बघितला आणि मी मग म्हटलं हा फोन चांगला दिसतोय, आपल्या ग्रुपला नाव पण सूट करेल. मग म्हटलं ठीक, आजपासून आपल्या ग्रुपचं नाव नथिंग्स. बरं, नथिंग्स मध्ये जेवढी साधी लोक होती तेवढी शिडी लोक होती. मग आम्ही काय केलं, आम्ही एकदा विचारलं जेवायला द्यायचं काय किंवा नाश्ता द्यायचं का. त्यातलं एक ना नेहमी असं असणार, तू पैसे देत असशील तर येतो. मी म्हणतो अरे अबे, माझ्याकडे पैसे असतेस ते तुला विचारलं असतो का, तुला घेऊन गेलो असतं. दरवेळी मित्राला हाकलायचं नसतं. मग ठीक आहे, पैशाची गोष्ट आली. बरं, मला सांगा इथं मित्रांसोबत कुणी ट्रिपला गेलाय? बरोबर, मी नाही गेलो. मी नाही गेलो. त्यामागे एकच रिझन आहे त्या की जेव्हा पण तुम्ही ट्रिपचा विषय काढा, सगळी प्लॅनिंग करा, सगळं करा, एक असा न भेटतो मी येणार नाही. का नाही येणार मला माहित नाही, मी येणार नाही. त्याच्या मागे बरेच रिझन, पैसे असेल किंवा घरचे नको म्हणत असतील किंवा गाडीवर मला पाठवणार नाही, असे बरेच रिझन. मग येणार नाही. मग आता मी म्हणलं एकदा मित्रांच्या ग्रुपमध्ये, आमचं व्हॉट्सअप चॅट चालू होतं, एकदा मी मेसेज टाकला की आता कसं आहे, आता आपल्या सोलापुरात ना विमानसेवा चालू होणार आहे. सोलापूर विमानसेवेसाठी जरा एकदा पहिला जोरदार आहे. आपल्या सोलापुरात विमानसेवा चालू होणार आहे. मी म्हणलं ग्रुपमध्ये की आता आपण विमानसेवा चालू होणार आहे, आता आपला ना तिरुपतीला जायचा वेळ वाचेल बघ. म्हणलं आता आपण काय करू, पुढच्या वर्षी विमानसेवेने तिरुपतीला जाऊ. तर त्यातल्या आमच्या एका मित्राने मेसेज काय टाकला की आपल्या इथं लोक पंढरपूरला यायला मागं पुढे बघते, तर तू तिरुपतीचं बोलायला भाई, त्याला कॉन्फिडन्स कितना अच्छा आहे. म्हणतो काय करायचं रे, प्लॅन करू तर शकतो आपण, बिघाडना तो आखिर सबके हात में. ठीक आहे.
मग तो म्हणला हे बघ आपल्या पोरांची लायकी नाही काल. म्हणलं ठीक आहे. काल म्हणलं बरं आता यावरनं मला आठवलं, जाण्या येण्यावरनं मला आठवलं की आमची ट्रिप्स अशा फार होत नव्हत्या. ट्रिप्स म्हणजे झाल्या तरी आपण सोलापूर आपला कशासाठी फेमस आहे? मी म्हणतोय देव देव देव. अक्कलकोट, स्वामी समर्थ, पंढरपूर हे सगळे देवदेव करण्यासाठी. पण आपल्या सोलापुरात कसं ग्रामदैवत आपलं श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज, तिथं जाणे किंवा असे बरेच छोटे छोटे मंदिरात आमचं जाण्यात आमचा वेळ खूप जायचा. फार तर फार आमची ट्रिप जी झाली असेल, एखादी वेळ अमावस्या किंवा पौर्णिमेला कुणाच्या तरी शेतात झाली, एवढंच. त्या व्यतिरिक्त आमच्या ट्रिप होत होत्या. बरं, जाण्या येण्यावरून आठवलं, कॉलेजमध्ये माणूस काय करतो जास्तीत जास्त? तुम्ही करत असा दिसतो. लय अपेक्षित करत होतो प्रेम, पण प्रेम पण नाही करत कोण. हर किसी को नहीं मिलता यार प्यार जिंदगी में. बंक क्लास बंक करणे, त्याचं तुमचं याचं कमबॅक क्लास बंक करणे. आमच्या तर ग्रुपचंच नाव नथिंग्स होतं. मग आम्ही काय करायचो, आम्ही लेक्चर नाही, आम्ही सेमिस्टर बंक करायचो. कसं आहे, अटेंडन्स तर कंपल्सरी नाही. आम्ही सेमिस्टर लिटरली सेमिस्टर पहिला लाज वाटायची पार्किंग मध्ये जाऊन बसायला. पण नंतर काय झालं, ती गेंड्याची कातडी आहे ना म्हणतो आपण, तशी आम्हाला गेंड्याची कातडी आली. मग आम्हाला तिथनं पार्किंग मधला गार्ड सुद्धा आम्हाला हटवायचा. आम्ही जायचो बाहेर, परत तिथंच बसायचो. बाहेर येऊन बसायचो. आता दुसरं वर्ष संपलं आमचं कॉलेजचं. दुसरं वर्ष जसं जसं संपत गेलं, आम्ही लायब्ररीत जायला लागलो. लायब्ररीत पण पोरी बघायला नाही रे अभ्यासाला, कारण आता करिअर बद्दल सिरियस होणं पण गरजेचं आहे. बीकॉमच्या डिग्रीवर तर भागत नाही. कसं आहे, त्यांनी बीकॉमला परत पोरी पण कोण देत नाही, तो भाग वेगळा. पण ठीक आहे. मग बीकॉम झाल्यावरती आता बऱ्याच गोष्टी आहेत. कोणी CS करतं, CA करतं, आणि त्यानंतर नॉर्मल लोक राहतात. मग त्या नॉर्मल लोकांपैकी आम्ही होतो. आमच्यात ते 5 जण होते. म्हणजे आम्ही CETच्या अभ्यासाला बसायचो. लायब्ररीत अभ्यासालाच बसायचो. CETच्या अभ्यासाला बसायचो. आमच्यातले 5 जण MBAचा अभ्यास करत होते, आणि आम्ही दोघं होतो. आम्ही LLBच्या CETचा अभ्यास करत होतो. तुम्ही म्हणाल 8 जण म्हटला रे तू, 7च झाले, एक जण कुठे गेला? तो एक जण खरं चांगला माणूस आहे, पण त्याला काय पण विचारलं की तू देणार असशील तरच ना, असा म्हणणार होता. ओके, दॅट्स माय टाइम गाइस, थँक्स.